नमस्कार, मी निलेश फरकाडे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं आमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे थेट संवाद. आपण पाहत आहात राष्ट्र निर्माण न्यूज. मित्रांनो, निवडणुकीचे वारे सुरू आहेत. दोन पार्ट झालेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीचे, आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे चर्चा आणि सोबतच प्रचार, या दोन्ही गोष्टीला मोठं पेव पण फुटलं आहे आणि वाव पण आलेला आहे. यामध्ये अनेक बाबतीत चर्चा सोबतच आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी होतात आहेत. त्यामध्ये निवडणूक आयोगाला सुद्धा ओढल्या गेलेल्या आहेत. त्यातही अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यात आले आहेत आणि सोबतच त्याचा पूर्ण प्रभाव हा निवडणुकीच्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा पडतोय, प्रत्यक्षरित्या म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या म्हणा. आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत सूरज भोजे सर, जे की जिल्हा प्रमुख आहेत नागपूर लोकसभा शिवसेना शिंदे गटाचे, आणि त्यांच्यासोबतच आहेत यशवंत बुटुरामले, जे उपजिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे गटाचे. आपल्या दोघांचे आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता निवडणुकीचे वारे आहेत, तर आरोप प्रत्यारोप हे असायलाच हवे आणि ते होतही आहेत आणि मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पण त्यामध्ये सामान्य मतदाराला हा प्रॉब्लेम आहे की हे आरोप प्रत्यारोप होत असताना कोणत्या पातळीपर्यंत व्हावे यावर सुद्धा आता कोणतंही बंधन राहिलेलं नाही, आणि त्यामुळे प्रत्येकांना त्रास होतो. नागपुरात इलेक्शन झाले. नागपूरमध्ये एक हेवीवेट मंत्री म्हणजे एक हेवीवेट व्यक्ती नागपुरात होते, ज्याचं नाव नितीन गडकरी. ते निवडणुकीत उभे असताना सुद्धा 10 लाख लोकांनी मतदान केलं नाही. याच्या संदर्भात नागपुरात असे पोस्टर्स पण लावले होते की शेम ऑन यू नागपूरकर्स, असा शब्द सुद्धा वापरून पोस्टर लावले. नंतर प्रशासनातर्फे ते काढण्यात आले. नुकतंच ती गोष्ट घडलेली आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणुकीविषयी मतदार का बरं मागे राहतोय, सोबतच असं काय घडतं या निवडणुकीमध्ये ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींना दुजोरा येत आहे. आपल्यासोबत सत्ता पक्षाचे लोक आहेत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. भोजे साहेब, सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाची बंदी आली आहे जय भवानी या शब्दावर. थीम सॉन्ग मधून जय भवानी शब्द गायला सांगितलाय. यावर आपलं काय मत आहे? ही जी तुम्ही माहिती दिली की जय भवानी हा शब्द वगळण्यात यावा असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. मी स्वतःही ते ऐकलेलं नाही, ते माध्यमावरूनच लक्षात आलं. पण निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जे सगळे अधिकारी असतात ते आपल्या अधिकाराचा उपयोग करून कुठे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याकडे लक्ष देतात की आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन होऊ नये किंवा त्याचबरोबर देशामध्ये अशांतता फैलू नये. कधी कधी त्यांना असं जर वाटलं की या गाण्यामध्ये किंवा कुठल्या आपल्या प्रचार सभेमध्ये जे आपण वाद्य वाजवतो, गाणं वाजवतो, त्यामध्ये जर त्यांना असं काही आढळलं ते त्याचं निरीक्षण करतात. परीक्षण केल्यानंतर त्यांना जर वाटलं की हे यामुळे त्रास होऊ शकतो तेव्हा ते असे निर्देश देतात. पण त्या तुम्ही जे सांगितलं आता ते स्वतः मी पण ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त काही बोलता येणार नाही. कारण सध्या आचारसंहिता आहे आणि निवडणूक आयोगाची एक स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी काय बघितलं आणि काय त्यामध्ये दिसलं त्यांना आणि त्याच्यावरून त्यांनी असे आदेश दिले, तर ते मला असं वाटतं निवडणूक आयोग पुढे सांगतील. तुमचं म्हणणं आहे ते नियमावलीनुसार चालतात आणि त्यांनी त्या हिशोबाने केलेलं आहे. तुमच्याच पक्षाच्या थीम सॉन्गवर हा सगळा प्रकार घडलेला काय म्हणताय? माझं स्पष्ट मत असं आहे की हे जे निवडणूक आयोगाने जी बंदी आणलेली आहे जय भवानी या शब्दावर, ही एका प्रकारे ही कुठे ना कुठे लोकशाहीला घातक असं म्हणजे यांनी पाऊल उचललेलं आहे. जय भवानी जय शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आधीपासून या आपल्या तोंडामधून उच्चार हा नेहमी महाराजांच्या तोंडून निघत होता. आणि हे शिवसेनेचे काही नवीन नाही आहे. जय भवानी जय शिवाजी हा जेव्हापासून सन्माननीय हिंदू सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हापासून हा पक्ष उघडलेला आहे, स्थापन केलेला आहे, तेव्हापासून जय भवानी जय शिवाजी हा आमच्या ब्रीद वाक्य नेहमी प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडातून निघतोच आहे. हे कुठे ना कुठे जे आहे लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम जे आहे निवडणूक आयोग करते आहे असं मला वाटतंय. उद्धव ठाकरे गटातर्फे निश्चितपणे याचा विरोध तर करण्यात आला, पण सोबतच हे असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की काहीही घडलं तरी आम्ही हा शब्द सोडणार नाही आणि सोबतच आम्ही जय भवानी जय शिवाजी या शब्दाचं उच्चारण करूच करू. अजिबात बिलकुल उद्धव साहेबांनी जे भूमिका घेतलेली आहे ती निश्चित म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला आवडेल अशी भूमिका साहेबांनी घेतलेली आहे. म्हणजे एकीकडे निवडणूक आयोग जे आहे विरोधी पक्षाला जे आहे बरोबर म्हणजे एकदम त्यांना नियम कायदे सांगायचे, आणि दुसरीकडे आता जी मागे निवडणूक झाली मध्य प्रदेशमध्ये तिथे माननीय या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे स्पष्ट जनसभेमध्ये म्हणतात की
तुम्ही आदर्श आचारसंहिता असताना की तुम्ही जे आहे यावेळेस रामाच्या नावाने कमळाची बटन दाबा, आम्ही तुम्हाला अयोध्येचे दर्शन मोफत करून देऊ, हे तुम्ही आदर्श आचारसंहिता सुरू असताना भर सभेमध्ये बोलताय. त्यावर निवडणूक आयोग कोणताही आक्षेप घेत नाही. आणि दुसरीकडे जे 50-60 वर्षापासून जे जय भवानी जय शिवाजीचे जे आमचे ब्रीद वाक्य आहे त्याच्यावर तुम्ही बंदी घालण्याचे म्हणजे आदेश, हे कुठे ना कुठे जे आहे लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम हे निवडणूक आयोग करते. आणि मी स्पष्ट आणि मोठ्या जिम्मेदारीने सांगतो आहे की निवडणूक आयोग ही सत्ता पक्ष याची एक कटपुतली म्हणून पावलं म्हणून बनलेला आहे. शिवसेनेचे दोन्ही गटाचे दोन्ही नेते जे नागपुरात एक मोठं वजन ठेवतात ते आमच्यासोबत आहेत. निश्चितपणे दोघांचे विचार ऐकल्यावर एवढं तरी नक्की सांगता येते की जो प्रकार नेमका घडण्याचा होतोय तो निश्चितपणे कुठेतरी चुकीचा आहे. पण त्यामागची काही कारणं सुद्धा आहेत, ती कारणं समजून घ्यायला हवी. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे गेल्या 2 वर्षापासून नागपूर भारतात एक नवीन विषय आलाय, त्याचं नाव आहे ईडी. ईडीमुळे निश्चितपणे अनेक नेत्यांना घरघर लागलेली आहे. अनेक नेते त्यामुळे चिंतेत असतात. ईडी हा प्रकार का बरं घडला जातोय किंवा ईडी इतर नेत्यांच्या घरी ज्या धाडी करतात आहे ते निश्चितपणे विरोधी पक्ष नेत्याच्याच असतात, विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच असतात. हा सगळा प्रकार आहे. आधी आपण उद्धव ठाकरे गटाच्या लोकांकडे जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ईडी आणि इतर एजन्सीचा दुरुपयोग होतोय का? कारण एक गोष्ट त्यामध्ये तुम्ही बोलण्याच्या आधी मला सांगायची वाटते की ज्यांच्या घरी रेड पडते त्याच्याकडे पैसा पण निघतो. हे बघा, निश्चितच मी तुम्हाला सांगतो आहे की ईडी सीबीआयचा हा गैरवापर सत्ता पक्ष करतोय. हे या देशाच्या जनतेनेच नाही तर अख्ख्या जगातले जे लोक आहेत, जे भारतातली सर्वात मोठी लोकशाही असलेला आहे या देशामध्ये जे सुरू आहे ते पाहतात आहे की ईडी आणि सीबीआय ची भीती दाखवून कसं कोणत्या प्रकारे जे आहे लोकांना म्हणजे भीती दाखवून त्यांना म्हणजे बॅकफूटवर आणणे किंवा आपल्या पक्षामध्ये घेणे हे आपण सर्वांना देखील माहीत आहे. आणि याची दखल आज दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहे केजरीवाल साहेब यांना देखील जे आहे त्या ईडी सीबीआयच्या म्हणजे दुरुपयोगने आतमध्ये टाकण्याचं काम केलंय. आणि आपण बघताय की विदेशातले काही देशांनी याची दखल घेतलेली आहे की एक निवडून आलेला जनप्रतिनिधी जे मोठ्या बहुमताने म्हणजे 70 पैकी 62 सीटा घेऊन तो निवडून येतो आणि त्याला भारतातली लोकशाहीला कुठे ना कुठे एक काळीमा फासण्याचे काम सत्ता पक्ष भारतातलं करतोय हे दिसून येत आहे. याची दखल अन्य देशांनी घेतलेली आहे की हे ईडी सीबीआयच्या जोरावर कशा पद्धतीने लोकांना म्हणजे घाबरवण्याचे काम करतात. हाच प्रश्न मी शिंदे गटाच्या नेत्यांना सुद्धा विचारणार आहे. पण त्यामध्ये ही गोष्ट आहे की जिथे जिथे रेट्स पडतात तिथं पैसा मात्र पकड निघतोय. सर काय आपलं मत आहे? तुम्ही आता एका शब्दात क्लिअर केलं की एखाद्या पोलीस प्रशासनावर जर तुम्ही जर हा सवाल उचलला, हा जर सवाल केला की तुम्ही चोराच्या घरची तुम्ही छानबीन काय करता, तर पोलीसही काही देव नसतात. त्यांना कुठेतरी माहिती मिळते की यांच्याकडे चोरीचं सोनं ठेवलेलं आहे, चोरीचं माल ठेवलेलं आहे. कदाचित चोराने जर त्या घरी ठेवला तर तो सापडतो, कधी कधी सापडत नाही. याचा अर्थ नाही आहे असा की कारवाई करायची नाही कोणावर. आता आधीच्या वेळेस जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आपण 2G स्पेक्ट्रम घोटाळा होता, कोळसा घोटाळा झाला, असे अनेक घोटाळे झाले. त्या घोटाळ्यांचा इतका आवाज म्हणजे तुम्ही सगळे मीडियाचे लोक ते लावून धरत होते आणि त्याच्यामुळे बाकी सगळ्या छोट्या मोठ्या ज्या कारवाया ह्या गोष्टी लक्षात घेत नव्हत्या. आता घोटाळे बंद झाले देशामध्ये, आता घोटाळे होताना दिसत नाही. तर ते दिसत नाही म्हणून मग आता मीडियामध्ये या जास्त प्रमाणामध्ये ईडीची चौकशी होत आहे. चौकशी म्हणजे आता त्याला आपण काय म्हणतो, मी काही देश पातळीवरचा नेता नाही, मी एक सामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्ता आहे नागपूर जिल्ह्याचा. तुम्ही आता प्रश्न केला म्हणून मला उत्तर देणं आवश्यक आहे की एखादी किंवा स्वतंत्र संस्था जेव्हा असते त्यांचे काही इंटेलिजन्स असतात, त्यांचे काही सोर्सेस असतात. त्या सोर्सेसच्या माध्यमातून त्यांना ज्यांच्यावरती आपल्याला संशय असला त्याची चौकशी करतात. चौकशी जर झाली तर चौकशी करतात किंवा ईडीचा नोटीस दिला म्हणजे तुम्ही आरोप सिद्ध झाला असं नाही, तुम्ही चोर आहे किंवा तुम्ही घोटाळा केला असं नाही. तुमच्यावर आम्हाला संशय आहे म्हणून आम्हाला तुमची माहिती घ्यायची आहे, तुमच्या बाबतीची माहिती घ्यायची आहे, चौकशी करायची आहे. तर ईडी जर तुमच्यावर नोटीस देत आहे तर घाबरण्याचं काम त्याला आहे. त्यानं सोनं लपवून ठेवलं आणि तू चोर आहे म्हणून कोणी त्याच्या घरी जात आहे. पण
पण तुमच्याकडे जर तुम्ही सांगितलं तर वरकड पैसा त्यांच्याकडून निघतो तर मग हा जो पैसा काढायसाठी ही यंत्रणा आहे ना. तुम्ही काळा बाजार करून मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही धन तयार करतात आणि ते कुठून आलेलं आहे, कसं आलेलं आहे, तुम्ही किती मेहनत केली त्याच्या मागे, ती मेहनत तुम्ही दाखवा. तर ते पैसे जे तिथे ठेवलेले आहेत तुमच्याकडे सापडलेले, तुमच्या मेहनतीने कमावलेले पैसे असेल तर तुम्हाला कोणी तुरुंगात टाकणार नाही. आता केजरीवाल जर यांनी सांगितलं, केजरीवाल जे आता तुरुंगामध्ये आहे, तर ते असे एवढे साधारण व्यक्ती तर नाही आहे की त्यांना धरून तुरुंगात टाकून देईल आणि त्यांचे कार्यकर्ते शांत बसतील किंवा त्यांच्या पक्षातील नेते काहीच बोलणार नाही किंवा न्यायालयामध्ये ते जाणार नाही किंवा न्यायालयामध्ये ते त्यांना काही त्याच्यामध्ये सहानुभूती त्यांना मिळणार नाही, ऐकून घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलेलं आहे तयार, त्याची त्यांना पूर्ण माहिती आहे. ते खूप हुशार व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला जबरदस्ती तुम्ही तुरुंगामध्ये असं कसं टाकणार तुम्ही, जोपर्यंत तुमचे सिद्ध होत नाही तुमच्यावर जे आरोप केलेले आहेत. सरसकट तुरुंगात कसे टाकणार? यावर मला सुरेश मोदीजी यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, तुम्ही जे आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरी रेड टाकताय ईडी सीबीआयच्या माध्यमाने, मला असे देखील सांगा ना की सत्ता पक्ष नेत्यांच्या घरी ईडी किंवा सीबीआयची रेड पडली आहे, असे उदाहरण आपण द्यायला पाहिजे. मी तेच आधी सांगितलं तुम्हाला की त्यांना जिथून कुठून याची माहिती मिळते, तुम्ही सत्ता पक्षाच्या लोकांवर रेट टाका, तुम्ही स्वतः का नाही त्यांच्याकडे एक निवेदन द्या, माझा प्रश्न आहे यांच्यावर तुम्ही रेट टाका म्हणून त्यांच्याकडे. ही एक प्रॉब्लेम आहे की विरोधी पक्षातर्फे अशा पद्धतीनं ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये निवेदन नका देऊ, मीडियामध्ये देऊन सुद्धा बोलत नाही की या नेत्याकडे आपण रेट करा, या नेत्याकडे काय मिळेल. वर्तमान परिस्थिती ही आहे की आपण सर्वांना माहित आहे की विरोधी पक्ष नेत्यांच्या मागण्या किती मान्य होत आहे. एक निवडणूक आयोग आम्ही 6 महिन्यापासून म्हणजे निवेदन देतोय ईव्हीएम बद्दल, त्या आजपर्यंत आमच्या डेलिगेशनला म्हणजे वेळ दिलेला नाही. मीडिया आज किती चांगल्या पद्धतीनं म्हणजे देशातली जी सत्य परिस्थिती आहे जनतेसमोर मांडते ते आपण सर्वांना माहित आहे. म्हणून आज सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीवाल्या देशामध्ये विरोधी पक्षाची कुठेही मागणी मान्य होत नाहीये, ते आपण सर्वांना माहित आहे. म्हणून आमच्या देण्यानी काही जी कारवाई सत्ता पक्षाच्या नेत्यांवर करतील, आम्हाला अशी अपेक्षा अजिबात नाही. असं मनोबल कसून चालणार नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या लोकतांत्रिक देशात राहता म्हणून तुम्ही आता सांगितलं पुरस्कृत करता, पण त्याच देशाचं संविधान ज्या सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपण बघतो, सुप्रीम कोर्टाने जर ईव्हीएम मशीनवर जर काही निर्णय दिले आहे तर ते आपण मान्य करायचे नाही का? आपल्या देशातले सर्वोच्च न्यायालय जे आहे ते सुप्रीम कोर्ट आहे, त्यांच्यावर सुद्धा जर आपल्याला विश्वास नसेल तर आपण एवढ्या मोठ्या डेमोक्रेसीमध्ये राहून त्याचा उपयोग काय, असं मला या ठिकाणी मला वाटतं. निश्चितपणे लोकशाही सर्वप्रथम आहे आणि लोकशाही सर्वोत्तम आहे, हाच आपला मुख्य मुद्दा आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व ही चर्चा सुरू आहे. त्यातल्या त्यात जे मुद्दे यामध्ये ओघाने येतात आहेत त्यामध्येही दोन्ही पक्षांचे नेते आपापले विचार ठेवतात आहेत. मित्रांनो, चर्चा अशी सुरू आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा हजर होतोय. बघत रहा राष्ट्र निर्माण न्यूज. बिजनेस छोटा हो या बड़ा, हर दुकानदार उसे बढ़ाना चाहता है. अब राष्ट्र निर्माण न्यूज आपके लिए लाया है एक सुनहरा अवसर. हम आपकी शॉप को घर घर तक पहुंचाएंगे, करेंगे आपकी शॉप का प्रमोशन पूरे महीने मात्र 5,000 रुपए में. अब आपके प्रोडक्ट की हर जानकारी हम पहुंचाएंगे आपके कस्टमर्स तक. अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बघत आहात राष्ट्र निर्माण न्यूज आणि बघत आहात विशेष कार्यक्रम थेट संवाद, ज्यामध्ये आज शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांचे नेते आमच्यासोबत आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतोय की सध्याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत आणि कशा पद्धतीने ते होत आहेत. आता पुढला मुद्दा आणि पुढला विषय, तुम्हा दोघांची पक्ष, माझा दोघांना एक प्रश्न आहे. आपल्या दोघांची पक्ष जे आधीचे एकच पक्ष आहे, या पक्षाची सगळ्यात मोठी ओळख राहिलेली आहे ते म्हणजे आंदोलनाचं स्वरूप. मग ते आंदोलन ठोको आंदोलन असावं किंवा नारे आंदोलन असावं, तुम्ही ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा हात पोलीस पकडत नाही ही पूर्णपणे सर्वश्रुत असलेलं वाक्य आहे. आता यामध्ये सध्याच्या स्थितीत असं झालं आहे की प्रचार सभांमध्ये मोठमोठे नेते बोलतात आहे आणि ते बोलताना आपली पातळी सोडतात आहे. मग त्यामध्ये नरेंद्र मोदी असेल ना, राहुल गांधी असेल ना, की इतर कोणत्याही पक्षाचे कोणतेही मोठे नेते असतात, काय असू दे, सगळ्यांनी आपली पातळी सोडायला सुरुवात केली. प्रचारामध्ये सामान्य कार्यकर्त्याच्या मनात आपापल्या नेत्याविषयी आस्था असते, विश्वास असतो, एक आदर असतो. त्या नेत्याविषयी जर समोरचा नेता चुकीच्या पद्धतीने बोलतोय, भावना काय असतात? आता इलेक्शन मध्ये तुम्ही जर विचारलं तर इलेक्शन सभांमध्ये
म्हणजे प्रत्येकच उमेदवार किंवा त्याच्या पक्षातील इतर नेते जे आहे ते आपण कसं चांगलं काम केलं आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतात. या मुद्द्यांवर जर इलेक्शनमध्ये भाषणं देण्यात आली तर टीका टिप्पणी जी आहे ती होत नाही, कारण विकासात्मक मुद्दे जेव्हा आपण मांडतो तेव्हा मी काय केलं ते मी सांगतो, तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगा. पण एखाद्या दुसऱ्या बाजूला जर तुमच्यावर वैयक्तिक टीका जर कोणी जर करत असेल तर मानवी स्वभाव आहे, त्याच्यामध्ये राग येतो, कधी कधी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं अवघड असते आपल्याला. तर त्यामध्ये या गोष्टी घडतात, त्या गोष्टीचं समर्थन आपण करायसाठी या ठिकाणी नाही, त्या गोष्टी घडायला नको आहे. पण मोठे मोठे नेते जरी असले, इव्हन काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आता राहुलजी गांधी आहे, त्यांच्या सुद्धा भाषणांमध्ये आपण अनेकदा अशा गोष्टी ऐकतो. निवडणूक आयोग दोघांमध्ये कारवाईसाठी नोटीस पाठवली आहे. कारवाई तर मग आता निवडणूक आयोग एक वेगळी संस्था आहे, त्या सगळ्या लोकांना हेच काम आहे की प्रचार यंत्रणेमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन किंवा अशा कुठल्या गोष्टी घडू नये, आणि त्याच्यामुळे ते कारवाई करतात, नोटिसेस देतात, ताकीद देतात की तुम्ही या ठिकाणी चुकताय, या सगळ्या गोष्टी ते करतात. पण एकंदरीत लक्षात असं येते की एखाद्या व्यक्ती तुमच्याशी जेव्हा वैयक्तिक पातळीवर टीका करतो तेव्हा बोलताना आपण एक आवामध्ये बोलून जातो, म्हणजे त्याला बोलायचं नसते, कदाचित नंतर त्याला पश्चाताप होतो की आपल्या तोंडून हे निघायला नको होतं, पण ते बोलून देतात. असे बऱ्याच लोकांसोबत होते. पण जे मुद्दाम विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी करतात त्याच्या विरोधात बसायला पाहिजे असं मला. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंपासून तर आजताच्या उद्धव ठाकरेंपर्यंत आताही राणेंच्या बाबतीत बोलताना त्यांचे शब्द सरळ सरळ एकदम खालच्या दर्जाचे झाले. हे कितपत योग्य आहे राजकारणात? नाही, उद्धव साहेबांची मी कधी जे आहे शब्दाची पातळी खाली उतरत असताना मी बघितलेली नाहीये. हे बघा, राणे आणि त्यांचे जे सुपुत्र आहे यांची जी भाषा आहे ती एक कुठेतरी जे आहे गावगुंड सारखी त्यांची भाषा आहे, आणि ती भाषा ऐकून कुठे ना कुठे जे आहे सन्माननीय उद्धव साहेबांसारखं उत्तर हे कोणी देऊ शकत नाही. ते चांगल्या शब्दामध्ये म्हणजे समोरवाल्याला प्रतिउत्तर देतात आहे. आणि ही जी सध्याची पातळी जी घसरण्याची आपण जी गोष्ट बोलताय, तर मला असं म्हणायचे की ही लोकशाहीमधलं सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे. यामध्ये जे आहे कुठे ना कुठे निवडणूक आयोग सक्त व्हायला पाहिजे, कडक व्हायला पाहिजे. आजही निवडणूक आयोग म्हटलं म्हणजे TN शेषन साहेबांचं नाव आवर्जून आजही आपल्याला आठवतो की कुठे ना कुठे त्यांची सारखी भूमिका त्यांना आज निवडणूक आयोगामध्ये कोणी घेत नाहीये, आणि त्याच्यात गैरफायदा हे पक्षवाले घेत आहे की कुठे ना कुठे निवडणूक आयोग याला ते असल्यासारखं किंवा नसल्यासारखं नाही. आक्षेप त्याच्यात घेतला गेला पाहिजे ना, आक्षेप घेतला का? आणि प्रत्येक पक्षांनी किंवा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपलं मत किंवा आपल्या पक्षाची बाजू मांडताना संयम कुठे ना कुठे भाषेवर आपल्या शब्दावर ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. फौजी साहेब, एक मजेदार प्रश्न तुमच्यासाठी, विशेष करून यासाठी की तुम्ही त्रयस्थ पक्षात नाही का, भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांमधून एक एक व्यक्ती असा आहे जे एकमेकांवर सडेतोड आक्षेप घेतात आणि त्याच्यासाठी सकाळी 8 वाजेपासून सर्व करतात. म्हणजे पत्रकारांना सकाळी 7 वाजता त्यांच्याकडे पोहोचावंच लागतं, सकाळी त्यांच्याकडनं काहीतरी निघतं, मग समोरच्याकडनं काहीतरी निघतं, हा पूर्णपणे दिवसभर प्रचार सुरू करतो. हे कितपत योग्य आहे? तुम्ही पण सक्रिय राजकारणात आहात, एकंदरीत अशा पद्धतीची चर्चा आणि अशा पद्धतीचा ऍटमॉस्फिअर क्रिएट करणं ठीक आहे. पत्रकारांना बातम्या हव्या असतात, आम्ही तिथे जातो, आम्ही कव्हर करतो, तो भाग वेगळा. पण यांनी नेमकं काय बोलायचं यावर सुद्धा नियंत्रण असायला पाहिजे, याच्यावर नियंत्रण. आता ते त्यांच्या एक तुमचा मित्रपक्ष आहे तरी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की हे कितपत योग्य आहे? नाही, तो बघा, ज्या विषयावर बोलता मला लक्षात आलं तुम्ही कोणाच्या बाबतीत ते बोलताय, ते अति मोठे नेते आहेत, ते राष्ट्रीय पातळीचे किंवा महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत. त्यांच्या बाबतीत मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर प्रश्न केला तर मी दोघांच्याही बाबतीत ते बोलू शकणार नाही. पण एवढं या ठिकाणी नक्की सांगता येईल की ज्या तुमच्या भाषेने आपल्या राज्यातले नागरिक किंवा जे लोक टेलिव्हिजनवर माध्यमांवर ते बघतात आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर वाईट वाटते, अशा गोष्टीचा उपयोग तो मी न करायला नको आहे किंवा आणखी कुठला देश पातळीवर जर नेता असेल त्यांनी पण तो करू नये. आता अनेकदा तुम्हाला सांगतो असं होतं की बोलताना चुकतो आपण, त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की ह्या चुकीने बोललेल्या या सगळ्या गोष्टी आहे. पण जाणीवपूर्वक जर, कारण आपल्या घरी आपली आई सुद्धा वाहिन्यांवर समाचार बघते, आपले वडील बघतात, आपली मुलं सुद्धा असतात त्या ठिकाणी,
तर अशा प्रकारचे जे आहे वैचारिक मतभेद जर तुमचे आहे तर ते तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या स्तरावर जाऊन ते तुम्ही बोलले पाहिजे याची काहीतरी सीमा असली पाहिजे. पण आपण या 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 प्रश्नाने तुम्ही आपण केला आहे या ठिकाणी, तर त्याच्यावरती मला तरी असं वाटते की आपण बोलताना आपली पातळी जपली पाहिजे. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्र आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आपल्याला जे संस्कार आहे त्या संस्काराला लक्षात ठेवून आपण जे बोलतो ते आपल्या राज्यातील किंवा देशातील इतर जे लोक आहेत ते ऐकत आहेत, ते समजून घेत आहेत आणि निश्चितपणे जे अशा प्रकारचे बोलतात त्यांनाच त्याचं नुकसान होतं किंवा त्यांच्या पक्षाला त्याचं नुकसान होतं. ते कुठेतरी थांबलं पाहिजे या मतदान. बरं, एक विषय असा की तुमचा मित्रपक्ष भाजप आणि शिंदेगड महाराष्ट्रात निवडणूक सोबत लढवतात आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आवर्जून विरोधी पक्षाकडून समोर येतो तो म्हणजे संविधान खतरे में है. संविधान बदलण्याचं काम भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष करणार आहेत असा आवाज उठतोय, अशी भ्रामक संकल्पना येत आहे. त्यावर पक्षाच्या वतीने आपलं काय? जेव्हा आपल्याला दिसते की आपण जसं 2014 मध्ये देशामध्ये सरकार आलं मोदी साहेबांच्या नेतृत्वाचं, त्यानंतर 5 वर्षानंतर परत इलेक्शन 19 झाले, त्याच्यामध्ये सुद्धा भरभरून लोकांनी मतदान केलं. त्यांच्या विकास कामांकडे बघून, त्यांच्या धोरणांना बघून त्यांना जे देशवासियांना जे पाहिजे होतं किंवा अपेक्षित होतं, त्यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाले. आपल्या विकास कामांना बघून किंवा नोकऱ्यांच्या बाबतीत इतर जे सगळे विषय होते ते त्यांना 2014 मध्ये मतदान केल्यानंतर त्यांना आपण योग्य निर्णय घेतला असं वाटलं. तेव्हा त्यांनी भरपूर मतदान 2019 ला केलं आणि परत मग आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे या ठिकाणी 24 मध्ये. आता त्यांना माहिती आहे की 10 वर्ष जीवनाचे निघून गेले. एक मोठा राष्ट्र पातळीवरचा नेता आहे, 10 वर्षापासून त्यांनी कदाचित असा विचार केला असेल की मी ज्यावेळेस पंतप्रधान होईल किंवा माझ्या पक्षाचा कोण नेता पंतप्रधान होईल तेव्हाच मी लग्न करेल, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. मग आता 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा लग्न होत नाही आणि आता परत जर भारतीय जनता पक्षाचं मोदी साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं तर 15 वर्ष होतात. मग ते कसं थांबवायचं, तर ते अपप्रचार कसा करायचा, भ्रमित लोकांना कसं करायचं. ज्यावेळेला आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी देशवासियांना किंवा आपल्या देशातील नागरिकांना कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्ही कसंच योग्य आहोत, कन्व्हिन्स करता येत नाही, तर मग पुढच्या लोकांना तुम्ही कन्फ्यूज करणं सुरू करता की हा अशा प्रकारचा चुकीचा व्यक्ती आहे. आणि संविधान म्हणजे काही छोटी गोष्ट नाही है ना. संविधान म्हणजे राज्यघट आपले शिल्पकार आंबेडकर साहेबांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्याची खेळगंमत नाही की त्याला केव्हा आपण विचार केला आणि ते बदलवून घेतलं. आणि त्याच्यात जर तुम्ही थोडं मागे जर जाऊन तुम्ही इतिहास जर पाहिला तर संविधान आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा नेहरूजी पंतप्रधान झाले त्यांनी संविधान बदललेलं आहे 17 वेळा. इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार होतं त्यांनी 27 वेळा संविधान बदल केले. त्यानंतर राजीव गांधीजी जेव्हा होते तेव्हा त्यांनी 10 वेळा संविधान बदल केला. मनमोहन सिंग साहेब जेव्हा आता होते कारण गव्हर्नमेंट केलं तेव्हा त्यांनी 7 वेळा. आता त्याला बदल आपण तेच म्हणू ना. जर ते पण घटना दुरुस्ती म्हणत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही, पण संविधानात बदलायचं आहे असं म्हणून भ्रमित करायचं आणि या भ्रमामध्ये भारतीय जनता पक्षाला कसं मागे करता येईल किंवा देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार कसं आणण्यासाठी जे काही सगळे लोक लागले आहेत त्यांना बाजूला करता येईल आणि कसं तरी प्रयत्न करून सगळे जे लोक मिळून आता हे एनडीए काय इंडिया गठबंधन जे काही आहे त्यांचं त्या सगळ्यांना घेऊन एकत्र करून कसं त्यांना डावलता येईल, स्वतः पुढे येता येईल याच्यासाठी अमित करण्यासाठी काहीतरी मुद्दे पाहिजे. कारण तुमच्याकडे विकासात्मक धोरण काय तुम्ही राबवलं 2014 पर्यंत ते सांगायला तुमच्याकडे नाही. त्यानंतर इकडे भरमसाठ तुम्हाला सांगता येईल की आता नागपूरचे जर तुम्ही बघितलं, आपण नागपूरमध्ये राहून राहिलेलो इथे नागपूरमध्ये तुम्ही 2014च्या आधी हा ब्रिज जो आहे मेट्रो जी आहे ती आपण मेट्रो पाहिली होती का, तर आपण पाहिली नव्हती. रस्ते जे एवढे आता माननीय गडकरी साहेबांनी या शहरात आणि संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये रस्त्यांचं जाळं तयार केलं, ओव्हरब्रिज अंडरपास हे सगळ्या जे त्यांनी गोष्टी केल्या. वंदे भारत सारखे आपल्याकडे आता ट्रेन सगळ्या सुरू झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जे रूळ आहे त्याचे विस्तार होत गेलेला आहे. जेवढं होतं त्याच्यापेक्षा अनेक पटीने आता आपण समोर आलेलो आहे 2014 पासून 2010 वर्षामध्ये. तर हा विकासात्मक जो अजेंडा आहे तो
आमच्याकडे सांगायसाठी आहे, बोलायसाठी आहे की आम्ही हे केलं आहे, हे करून दाखवलं आणि म्हणून मतं मागायसाठी आम्हाला जायसाठी म्हणजे अभिमान वाटतो की आम्ही केलं, करू म्हणून सांगितलं आणि आम्ही आलो आणि आपण केलं. आता 10 गोष्टी तुम्ही जेव्हा करायचा निर्णय घेता तेव्हा कधी कधी 7 होते, कधी 8 गोष्टी होतात, 10च्या 10 होत नाही, काही राहून जाते. तर ते राहून गेलेलं आहे, त्या गोष्टी त्यांनी बोलायला पाहिजे की तुम्ही हे बोलले होते, हे केलं नाही. पण मग आता संविधान हा काही विषयच नाही ना, संविधान बदल करणे हा काही सोपा विषय नाही आहे. आणि कोणीतरी एखाद्याने जर बोललं असेल तर त्यांनी ते मांडलं पाहिजे की बा तुम्ही कसं बदलणार आहे. आणि एखाद्या वेळेला कोणी बोललं असेल तर तो कुठल्या पक्षाचा का आहे, त्याला किती त्या विषयावर तुम्ही किती सखोल चौकशी केली आहे किंवा संविधान बदलू शकतं का हे तुम्ही माहिती घेतली आहे का कोणाकडे. तर हा गैरसमज फक्त फैलवण्यासाठी आहे, बाकी काही त्यांच्याकडे बोलायला नाही, म्हणून हा गैरसमज फैलवला जातो. बघा, सूरज मोदी जी माननीय यांनी जी आपली भूमिका मांडलेली आहे की संविधान बदलू शकत नाही, तर मला यांना हे सांगायचे आहे की भारतीय जनता पक्षाचे खासदार कर्नाटकातले जे माजी मंत्री देखील आहेत, अनंत हेगडे, जे 20 ते 25 लाख लोकांच्या मनातून निवडून आलेला एक जबाबदार जनप्रतिनिधी जर असं म्हणतो आहे की आम्हाला 2/3 बहुमत मेजॉरिटी जर मिळाली तर निश्चित मोदी सरकार, मोदी साहेबांसोबत आमचं बोलणं झालेलं आहे की आम्ही कुठे ना कुठे या संविधानाला बदलण्याचे आमचे कटकारस्थान आहे. तुम्ही आम्हाला 400 पार करून द्या, यावेळेस निश्चित तुमचे जे आहे काही लोकांचे जे स्वप्न ते पूर्ण होईल. हे असं एक जबाबदार कुठे ना कुठे खासदार जर बोलतो आहे तर कुठे ना कुठे ही जी आहे चिंतेची बाब आहे. की एखादी गलीतला गुंड नाही म्हणत आहे किंवा गलीतला फिरणारा फालतू माणूस नाही म्हणत आहे, एक खासदार म्हणतो आहे. आणि खासदारांची माननीय पंतप्रधान साहेबांसोबत नेहमी जे बैठक होत असते, प्रत्येक बाबींवर विचार विनिमय होत असतो. तर कुठे ना कुठे ही जी त्यांची जी आतमधली जी भावना आहे ती त्यांच्या तोंडातून निघालेली आहे. आणि आता या देशामध्ये काही होऊ शकते. आज कुठे ना कुठे जे आहे मोदी साहेबांचे जे मनसुबे आहे, कुठे ना कुठे हा जो धर्मनिरपेक्ष देश आहे, सेक्युलर, याला कुठे ना कुठे वगळण्याचे काम हे भारतीय जनता पक्षाचे लोक करण्याच्या हेतू यांचे आहे. या 10 वर्षामध्ये यांनी विकास केलाय, परंतु किती केलेला आहे. 55 वर्ष काँग्रेस या देशाच्या सत्तेमध्ये होती. जेव्हा ब्रिटिश या देशाला सोडून गेले तर हा देश कंगाल करून घेऊन गेले होते. या देशाची साधन संपत्ती सर्व जे आहे इथून लुटून घेऊन गेले होते. अशा वेळेस काँग्रेस जेव्हा या देशाची बागडोर, या देशाची कमान हाती घेतली, त्यावेळेस या देशामध्ये काही नव्हतं. या देशाला एक समोर नेण्याचे काम हे गांधी परिवार आणि काँग्रेसने केलेलं आहे. हे आपण सर्वांना मानायला पाहिजे. का हे 2014 पासूनच हा देश आझाद झालेला आहे का? 55 वर्षाचा एक मोठा प्रदीर्घ काळ काँग्रेसने जे सत्ता भोगलेला काळ आहे, याच्यामध्ये या देशामध्ये सुईपासून तर आधुनिक भारत बनविण्यामध्ये काँग्रेसच्या खूप मोठा मुलाचा वाटा आहे. हे आपण सर्वांना मानायला पाहिजे. आज हे उडान पूल, मेट्रोचे विषय समोर आणतात. तर मला एक सांगा की का मेट्रो, फ्लायओव्हर हे बनवणं हा म्हणजे विकास आहे का? कुठे ना कुठे या देशामध्ये बेरोजगारी, महागाई, अन्य विषय आहे, पेट्रोल डिझेल, असे अनेक, आज शेतकरी आत्महत्या, असे अनेक विषय आहेत की ज्याला मोदी सरकार म्हणजे अपयशी ठरलेलं आहे सांभाळण्यामध्ये. आज पंजाब हरियाणाचे जे शेतकरी बांधव आहे त्यांना आपले मत मांडण्यासाठी दिल्लीला येण्याची गरज पडते आहे. आणि आज ते शेतकरी दिल्लीपर्यंत यायला नको म्हणून तुम्ही तिथे खिल्ले वगैरे म्हणजे रस्त्यावर खिल्ले वगैरे टोचून त्यांचे म्हणजे वाहन दिल्लीला यायला नको, ही भूमिका ही कटकारस्थान आहे. मला एक गोष्ट आपण सर्वांनी सुद्धा सांगायला पाहिजे की या देशामध्ये जर मोदी सरकारने जर विकास केला तर आज शेतकरी हा रस्त्यावर का? आज आपण सर्वांना हे देखील माहित आहे की खेळाडू हे ब्रिजभूषण सारख्या व्यक्तीपासून त्रस्त आहेत. ते दिल्लीला कमीत कमी 2 महिने बसले आपल्या समस्या मांडण्यासाठी, परंतु कुठेही त्याची सुनवाई झालेली नाही आहे. शेतकरी रस्त्यावर आहे. आज कांदा निर्यातक तुम्ही फक्त जे गुजरात राज्याच्या कांदा जे आहे निर्यात करण्याची 2000 मेट्रिक टनची म्हणजे बंदी उठवता आणि अख्ख्या भारताचा जो कांदा आहे तो आज सडला जात आहे. तर कुठे ना कुठे ही जी आपली दोहरी भूमिका आहे मोदी सरकारची ही लोकांच्या समोर आलेली आहे, हे निश्चित. आणि येत्या हे 400 पार वगैरे हे जे त्यांचे जे अनंत हेगडे जे बोलतात आहे, मोदी सरकार जे बोलतो आहे
की 400 पार याचे 400 पार काही होणार नाही, हे 200 पार देखील करणार नाही आहे. हे 10 वर्षामध्ये या देशाच्या जनतेने पाहिलेलं आहे. हे फक्त फेकण्यामध्ये माहीर आहे. यांचे विकास जे झालेला आहे तर हे फक्त फेकण्यामध्ये आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. असं माझं 200 प्रखर मत आहे. तुम्हाला हे एवढे सगळे गोळा करायची गरज काय? आज 27 वेगवेगळे संघटना या सोबत आपल्या घेऊन घेतली आहे. बघा, यांना जर एवढा विश्वास आहे का या देशामध्ये मोदी साहेबांना परत आता पंतप्रधान लोक बनवणार नाही आहे, मग एवढं सगळं कोणाला तुम्ही सोडत? आज एनडीए मध्ये अशा एनडीए मध्ये जे किती देशाच्या विरोधात त्यांनी सगळं काम केलेलं आहे, अशा लोकांना तुम्ही सोबत घेतलेलं आहे की त्यांना देशविरोधी म्हणून ते ओळखतो आपण. सगळे असे लोक आहेत सोबत त्यांच्या. गोदीजीला मला सांगायचे आहे की आज एनडीए मध्ये किती घटक पक्ष आहे आपण माहिती काढून घ्या. आज अनेक घटक पक्ष 30च्या वर जे 36 म्हणजे घटक पक्ष आपल्या एनडीए मध्ये आहे. विषय तो नाही आहे. विषय हे आहे की ही देशाची जी आहे वाटचाल पुन्हा कोणत्या दिशेने चालू आहे हे महत्वाची बाब आहे. आज हे लोक विकासाच्या बाबतीत बोलत आहे. आज हे जे आहे त्याच्यासोबत जाऊन जे आहे आपली सत्ता स्थापन करून राहिले. आज हे सत्ता स्थापन निश्चित गोजेजींनी मगाशी म्हटलं होतं की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती याच राजकीय लोकांनी बिहार आणि युपी सारखी केलेली आहे. आज मला सांगा ना, महाराष्ट्राची संस्कृती वाचली कुठे? लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. आमची ती लायकी नाही मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका टिप्पणी करण्याची. परंतु एक शिवसैनिक म्हणून माझी खंत आहे की हे कोणत्या प्रकारे म्हणजे पक्ष फोडून तुम्ही सत्ता स्थापन करताय. एकीकडे आमच्या देशाचे पंतप्रधान भोपाळच्या भर सभेमध्ये बोलतात आहे की 70,000 करोडच्या घोटाळा या अजित पवार साहेबांनी केलेला आहे आणि एनसीपीचे लॉंग फॉर्म सांगतात की नॅशनल करप्ट पार्टी. आणि 4 दिवसानंतर तोच व्यक्ती तुम्हाला चांगलं वाटतो आणि तुम्ही त्याला आपल्या पक्षाच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री बनवताय. वेगळा विषय असू शकतो की सत्ता मध्ये असलेल्या पक्षांपासून त्यांचा पक्ष वेगळे करणे आणि नंतर मग त्या पक्षाला हे करणे हा निश्चितपणे वेगळा पक्ष होऊ शकतो. आपण थोडंसं विषयात झालेला आहे पण आपण आता चर्चा. मला एक गोष्ट अजून आवर्जून सांगायची आहे. आज आम्ही 2 भाऊ इथे बसलेलो आपल्या स्टुडिओमध्ये. आज आम्ही एकमेकांवर टीका टिप्पणी करतोय. हे लढवण्याचं काम देखील या भाजपने केलेलं आहे. नाहीतर आज फक्त शिंदे साहेब सोडलं तर प्रत्येक शिवसैनिक हा दुखी आहे आणि हे 2 भावामध्ये झगडा वाद लावण्याचं काम हे भाजप सरकारने केलेलं आहे. आज आम्हाला खूप मोठं दुःख होतो की आज आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या या स्टुडिओमध्ये जे बाळासाहेबांना पाहून बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन आजपर्यंत राजकारणामध्ये इथपर्यंत आलो आहे. हे कुठे ना कुठे भाजपचे हे कारस्थान आहे की 2 भाऊ 2 घर म्हणजे फुटतात आहे, लढतात आहे. तुम्ही या ना मग इकडे चर्चेत विषय पण ही गोष्ट पण तेवढीच केली की शिवसेनेचे दोन्ही गट आजही बाळासाहेबांची विचारसरणी मांडतात आणि बाळासाहेबांच्याच बोललेल्या विचार सांगितलेल्या विचारांवर ते आजही चालतात. आणि निश्चितपणे त्यांचे रस्ते चुकीचे असू शकतात पण त्यांच्या विचार प्रणाली आणि त्यांची वैचारिक शैली सुद्धा आजही तीच आहे. निश्चितपणे या दोघांच्याही चर्चेमध्ये आपल्याला ते दिसून येत आहे. आता निवडणुकीचे वारे आहेत. आपण या दोघांकडे जाणून घेऊया शेवटी संक्षेपमध्ये की नेमकं निवडणूक जिंकणार कोण आणि जर मोदी येणार असतील तर मग किती पार काय थोडक्यात एकदम. आता तुम्ही तर मला तर वाटतं की झोपेत पण कोणाला तरी उठवलं आणि विचारलं की इस बार तो 400 पारच नाही. पेट्रोलचे सगळ्या देशाला माहिती पेट्रोलचे दाम काय आहेत नाही. आपण 2014 तुम्ही जर पाहत त्यावेळेस किती पेट्रोल होतं. महागाईचा जो स्तर वाढत आहे आपल्या देशातच नाही, सगळं पृथ्वीवर जेवढे सगळे पृथ्वी तलावर देश आहेत त्या सगळ्या ठिकाणी त्यांची इकॉनॉमीची जर माहिती घेतली तर कोणीच देश असा नाही आहे की आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे. म्हणून अमेरिकेसारखा देश या सगळ्या गोष्टीवरून वाचू शकला नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या या घडत असतात. पण एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा 2.5-3 वर्ष आपले कोविड सारख्या मोठा आजार जो आपल्या देशावर आला होता पृथ्वीवर सगळ्यांनी त्याला भोगलं त्या सगळ्या गोष्टीला. त्या सगळ्या गोष्टीनंतर इकॉनॉमी आपली जी आहे ती आज 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था देशाची आपली आहे. ही काही साधारण गोष्ट नाही. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 2014च्या आधी कुठल्या क्रमांकावर आपला देश होता. तर मग आता याच्यावरच आपल्याला एका मिनिटात लक्षात येते की 11व्या क्रमांकावरून जर 5व्यावर येऊ शकतो तर मोदी साहेबांनी हे सांगितलं की 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर नेऊन दाखवेल. तर त्यांनी 11वरून 5वर आणलाय म्हणजे आता त्यांच्यावर विश्वास साहजिकच लोक करणार आहे. म्हणून 400 पार जे त्यांनी नारा दिलेला आहे आम्ही नारा दिलेला आहे तो आम्हाला निश्चितपणे त्यात काही शंका नाही की तसं होईल. आता हे ज्या सगळ्या गोष्टी अफवा आता करतायत कारण विरोधकांना जर हे करायचं काम नाही जर राहिलं तर मग 450 पार करून येईल आणि म्हणून त्यांना ते असं बोलावं लागतं. चालेल. राहुलजी आले तर किती पार?
राहुलजी आले म्हणजे काँग्रेस सोबत सर्व पक्ष आले तर किती बार? बघा, आम्ही बहुमताचा जो आकडा आहे तो गाठणार आहे यावेळेस. हे निश्चित आहे, कारण की 10 वर्षामध्ये जी सत्ता मोदीजींना या भारताच्या जनतेने त्यांच्या हाती सोपवली होती ते त्यांना कळलेलं आहे की बाबा हे अच्छे दिन असे नको, आम्हाला जे जुने दिवस होते काँग्रेसच्या काळातले तेच पाहिजे. कारण की आज मी विश्वासाने सांगतोय की या देशातला जनसामान्य व्यक्ती हा त्रासून गेलेला आहे. त्यांना 2014च्या आधीचेच सरकार पाहिजे, कारण की 2014ला जी सत्ता याच्या हाती सोपवण्यात आली हे रेडीमेड होती. यांना फक्त ते सुदृढ समोर न्यायचे होतं, परंतु हे पूर्ण निजीकरण, खाजगीकरण मध्ये जे आहे, यांना जे खाजगीकरण. आज मला सांगा की या मोदी सरकारने कोणत्या शासकीय याला म्हणजे डेव्हलप केलेलं आहे किंवा नवीन काहीतरी बनवलेलं आहे? हे काँग्रेसच्या काळातले जे सरकारी जे कंपन्या सरकारी हे होतं त्याचे निजीकरण करतो. आज रेल्वे प्रत्येक निजीकरणाकडे राम मंदिर बघतो आहे जे 500 वर्षापासून आपण त्या गुड्डूजींना पण माहित आहे की आपण अनेक दशकांपासून ज्या मंदिरामध्ये पूजा अर्चना करायचं स्वप्न पाहत होतो. आपल्या पूर्वजांनी पण पाहिलं, आजोबांनी आपल्या वडिलांनी पाहिलं. आज रामलालाच्या त्या मंदिरामध्ये भव्य मंदिर आपलं ते स्थापित त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे जे सांगून राहिले आहे की 2014 मध्ये काँग्रेसने सगळं केलं होतं, तर मग आता हे जे वंदे भारत ट्रेन आहे त्यांचे डबे त्यांनी बनवून ठेवले होते का? हे जे आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो किलोमीटर जे रूट तयार रेल्वे डबे बनवण्याचं काम तुम्ही केलंय, परंतु ते पटरी बिछवण्याचे काम काँग्रेसने केलेलं आहे. हे मी मोठ्या विश्वासाने सांगतोय. डबे बनवणे हे महत्त्वाचं नाही, हजारो किलोमीटरचे रस्ते पटऱ्या आता काढल्या. प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे. आज मला 20 वर्ष झालेले आहे राजकारणामध्ये. त्या मंदिराच्या टीका लावताना आजही मी टीका लावतोय प्रभू श्रीरामाच्या. ते लोक त्यांनी अपमान केला. माननीय सुप्रीम कोर्टाने हे दिलेलं आहे रिझल्ट राम मंदिरच्या बाबतीत. यांच्या मॅनिफेस्टोमध्ये राम मंदिरचे उल्लेखही नाही आहे. गेले का ज्यांना आमंत्रण दिलं राम मंदिर हे माननीय सुप्रीम कोर्ट यांनी तोडगा काढून मुस्लिम समाजासाठी काँग्रेसचे नेते त्या कार्यक्रमात का गेले नाही, का दुर्लक्ष केलं? म्हणजे रामाच्या बाबतीत त्यांना तो पूर्ण कार्यक्रम जो आहे तो त्यांचे खाजगी कार्यक्रम झाल्यासारखा होता. तिथे या देशाचे जे सर्वोच्च पद आहे त्यांना तुम्ही त्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करत नाही. आणि दुसरीकडे जे आहे आपण त्यांना बोलवत आहे. आम्हाला बोलवण्यापेक्षा आम्ही विरोधी पक्षाचे नेते किंवा पक्ष जरी असलो, तुम्ही आम्हाला नंतर बोलवा, परंतु या देशाचे राष्ट्रपती आहे माननीय, त्यांना देखील त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करायला पाहिजे. इव्हेंट होता हे होते राम मंदिर हा कार्यक्रम त्यांनी श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांना तिथे जायचं, तिथं पुण्य कमवायचेच नव्हतं, त्यांना पुण्य कमवायचेच असतं. त्यांनी अनेक वर्ष राम मंदिराचा फैसला हा विरोधात केला पाहिजे याच्यासाठी आपले वकील उभे केले नसते. यांनी जबाबदारीने हे मला सांगावं की राम मंदिर हे भाजपनी बांधलेलं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. भाजपने बांधलं असं मी बोललोच नाही. आपल्या देशामध्ये मंदिर हे देवाला, परंतु त्याच्या खाजगीकरण जे आहे ते भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. हे जे आहे पूर्ण हे देशाने पाहिलेलं आहे की कुठे ना कुठे सेलिब्रिटी तिथे कुठे ना कुठे 3 शंकराचार्य पीठाधीश्वर ते जायला म्हणजे त्यांनी नकार दिला की जेव्हापर्यंत मंदिर पूर्ण आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत प्रश्न विचारून राहिलेलो आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी या आमंत्रणाला पाठ दाखवली की नाही दाखवली? अरे उद्धव साहेबांनी तर थेट म्हटलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आपण देखील होते की पहिले मंदिर फिर सरकार, हे आपणही होते गुरुजी साहेब. आणि मी आणि आपण जे आहे त्या याच्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या थाडेश्वरी मंदिरामध्ये आरती केली आहे. हे काय उद्धव साहेबांनी हा मुद्दाच भाजपकडे नव्हता, परंतु उद्धव साहेबांनी म्हटलं की मोदीजी आम्ही तुमच्यासोबत 2014 पासून आलेले आहे आणि आतापर्यंत या राम मंदिरचा तोडगा निघालेला नाहीये. कुठे ना कुठे आपणही त्यामध्ये चुरस दाखवा आणि मंदिर बनायला पाहिजे याकडे आपली भूमिका घ्या. आणि मग जे आहे उद्धवजीच्या त्या भूमिकेनंतर कुठे ना कुठे न्यायपालिका जागृत झाली.
काँग्रेस राम मंदिराच्या मुद्द्यावर आता आपण चर्चा संपवणार होतो, पण आता हा मुद्दा निघाला म्हणून आपण हा शेवटचा एक प्रश्न घेऊन घेऊया. राम मंदिराच्या मुद्द्यावर जर काँग्रेस पूर्णपणे समर्पितरित्या समोर होती तर त्या दिवशी त्यांनी तिथे जायला हवं होतं आणि तिथे त्यांनी कमी कमी असतील हात जोडून देवाला नमन करण्यासाठी आपण कोणत्या पक्षाचे राहत नाही. बघा निलेशजी, मला एकच सांगायचं तुम्हाला की कोणाच्या बोलवण्यावर जे आहे मी मंदिरात जाईल ही असं माझं हिंदुत्व नको व्हायला पाहिजे. मला ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी मी आपल्या मंदिरात जाईल. काँग्रेसला तर हे वाटते ना आता म्हणून जनेऊ घालून राहुल गांधी मंदिरामध्ये जेव्हा पूजा करतात ना, गेले होते पण यावेळी त्यांनी राम मंदिरात जाऊ शकले असते. कपाळाला टिळ्याचं मानत लावत भस्म लावायला सुरुवात केली आता. भाजप हे आम्हाला प्रमाणपत्र देईल का की आम्ही हिंदू आहे की नाही आहे? नाही भाजप आज हीच भूमिका घेत आहे. आज 22 जानेवारीचा जे कार्यक्रम आहे, जे रामललाचे जे कार्यक्रम प्राण प्रतिष्ठेच्या, ते 22 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षीय लोकांनी म्हणजे हातभार लावला आणि त्याच्यात सहभागी दाखवली. काँग्रेसचे लोक का नाही आले? काँग्रेसच्या लोकांनी म्हणजे आमच्या सोबत, आमच्या इकडे आम्ही सोबत 22 राम मंदिर अयोध्येच्या कार्यक्रमात का नाही आले? ते कार्यक्रम आपल्याला सुद्धा माहित आहे की ते जे कार्यक्रम आहे ते खाजगी इव्हेंट केल्यासारखं ते कार्यक्रम मोदी सरकारने केलेला आहे. मला एक सांगायला पाहिजे माननीय सुरेश मोदीजींनी की त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही देशाच्या राष्ट्रपती मुर्मू जी यांना का नाही आमंत्रित केलं, याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. ठीक आहे चालेल. निश्चितपणे हा सगळा प्रकार हा चर्चेचा विषय आहे. पण गुजे साहेब आणि रानडे साहेब आपल्या दोघांकडनी गोष्टीची निश्चितपणे अपेक्षा आहे की मतभेद असू द्या पण मनभेद नसू द्या. आणि दुसरी गोष्ट आली की आपण दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या पक्षाकडनं काम करता आणि सोबतच आमच्या दोन भावामध्ये वाद आणि झगडा लावण्याचं काम. यासाठी आम्ही वेगळी चर्चा पुन्हा एकदा करूया, ज्यामध्ये आपण यावर चर्चा नक्कीच करूया की भाजपने नेमकं असं काय केलं की शिंदे गट वेगळा निघाला आणि उद्धव गट वेगळा राहिला. या दोन्ही याच्यामध्ये शिवसेना दोफाड करण्यामुळे नेमकं काय काय गोष्टी होती यावर सुद्धा आम्ही चर्चा करतो. वेळ थोडा कमी राहिलेला आहे आणि त्यामुळे आपण ही चर्चा इथे संपवतोय. जर मी शेवटचा संक्षिप्त प्रश्न विचारला होता तो भोजे साहेबांना विचारला होता की जर मोदी यावेळी येत आहेत तर मोदी यावेळी किती भाग, त्यांनी 400चा आकडा दिला. रानडे साहेबांना विचारलं की जर राहुलजी म्हणजेच काँग्रेस पक्ष आणि समर्थित पक्ष जर आले तर त्यांची किती त्यांनी बहुमत येतील आणि बहुमताविषयी ते पूर्णपणे निश्चिंत आहेत, बहुमत येणार आहे एवढं पक्का आहे असं त्यांचं मत होतं. निश्चितपणे मित्रांनो, शिवसेनेच्या दोन्ही गटांचे नेते आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी या बाबतीत आपल्याला माहिती दिली. भोजे साहेब, रानडे साहेब, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात त्याबद्दल आपल्या दोघांचे आभार. आणि पुढल्या वेळी नवीन विषयासह आणि नवीन व्यक्तींसह नवीन चर्चेसह मी हजर होणारच आहे. तोपर्यंत निलेश फरकाडेला नमस्कार.